पाहुयात पुढची बातमी। शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर ड्रोनद्वारे नजर ठेवल्याचा आरोप करण्यात आला। रविवारच्या सकाळी बांद्र्याच्या कलानगर भागामध्ये मातोश्रीच्या डोक्यावर हे असे घिरट्या घालणारे ड्रोन दिसून आले। अनेकच खळबळ माजली। मातोश्री आणि MMRDA कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर हा ड्रोन घिरट्या घालत होता। ड्रोनच्या घिरट्यांवरून राजकारण तापत असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी हे MMRDAचं सर्वेक्षण असल्याचं सांगितलं। MMRDAच्या परवानगीने BKC आणि खेरवाडी परिसरात ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे। कृपया कोणतीही चुकीची माहिती टाळा असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं। तर पोलिसांच्या या स्पष्टीकरणावर शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। ते नेमकं काय म्हणतायत बघूयात। लोकांच्या घरामध्ये डोकावण्याची आणि पकडले गेले असता पळून जाण्याची मुभा कोणत्या सर्वेक्षणात मिळते असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। तर या सर्वेक्षणाबाबत रहिवाशांना का कळवलं गेलं नाही असा सवालही आदित्य ठाकरेंनी केलाय। MMRDA फक्त आमच्या घरावर नजर ठेवतंय की संपूर्ण BKC वर नजर ठेवतंय असाही सवाल त्यांनी केला। याऐवजी MMRDAनं जमिनीवर उतरून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावं असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे। उदाहरणार्थ MTHL म्हणजेच अटल सेतूच्या भ्रष्टाचाराकडे पाहावं MMRDAनं असा सल्लाही आदित्य ठाकरेंनी दिला आहे। आणि पोलिसांनी परवानगी दिलेली असताना रहिवाशांना का सांगितलं नाही असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय। ही सामूहिक जबाबदारी आहे सरकारची। हा खाता गृह खाता यांच्याकडे, परिवहननी केलं, MMRDA नगर विकास खात्याकडे, म्हणून सामूहिक जबाबदारी म्हणून घेऊन सरकारने याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे। आणि माझं तर म्हणणं असं आहे की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे की अशी घटना घडली, पुढे होणार नाही म्हणून। पोलिसांनी जी परवानगी दिली आणि MMRDAने दिली घेतली, किमान रहिवाशींना माहिती द्यायला पाहिजे। तर ही नाराजगी निवळ पोलिसांवरती नाही आहे, शासनावरती पण आहे। उबाठाच्या लोकांना सहानुभूतीची फार गरज आहे निवडणुकीच्या अगोदर। त्यामुळेच त्यांनी कसलीही शहानिशा न करता, पोलिसांशी अथवा प्रशासनाशी चर्चा न करता पहिल्यांदा मीडियाशी बोलणं श्रेयस्कर समजलं। कारण त्यांना कुठेतरी आता तोंडावर पडायची सवय झालेली आहे। तपासाचा भाग आहे, त्याची तक्रार पोलीस खात्याकडे केली पाहिजे। पोलीस खातं याच्यावर कंट्रोल करतं। नजर ठेवली जाते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात माहीत नाही, मी काही नजर ठेवली नाही। तर मातोश्रीवर घिरट्या घालणारा हे ड्रोन MMRDAचं असल्याचं अखेर स्पष्ट झालंय। पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर सुरू होता असं ट्विट MMRDAनं दिलेलं आहे। मातोश्रीवर ड्रोनच्या घिरट्यांबाबत MMRDAचं स्पष्टीकरण समोर आलं आहे। ट्विट करण्यात आलं आहे MMRDA कडून। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर राबवण्यात येणारा POD टॅक्सी प्रकल्प नियोजनानुसार प्रगतीपथावर आहे असं MMRDAनं म्हटलंय। आणि गेल्या 2 दिवसांमध्ये कॉरिडॉरचं दृश्य अभ्यास करण्यासाठी कुर्ला ते बांद्रे मार्गे BKC पर्यंत मंजूर संरेखनावर सवलती धारकांना ड्रोननं सर्वेक्षण केलं आहे। तर पोलीस विभागाकडून MMRDAनं सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं होतं। ड्रोन ऑपरेटर ज्याची पार्श्वभूमी पडताळणी आधीच अधिकाऱ्यांना सादर करण्यात आली होती, त्यांनी पोलीस कर्मचारी आणि सवलतीधारक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वेक्षण केलं असंही MMRDAनं सांगितलेलं आहे। तर कुठल्याही टप्प्यावर कायद्याचं कोणतंही उल्लंघन झालं नाही असंही MMRDA कडून स्पष्ट करण्यात आलंय। पाहुयात पुढची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्यात। शरद पवारांनी बैठकीमध्ये पक्षानं भाजपसोबत युती करू नये अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मूळ OBCंना उमेदवारी द्यावी। जर मूळ OBC प्रमाणपत्रधारक उमेदवार मिळाला नाही तर कुणबी प्रमाणपत्रधारक उमेदवाराचा विचार करावा अशा सूचना दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। तर शरद पवारांनी या बैठकीमधील कोणत्या सूचना दिलेल्या आहेत, इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे ते आपण बघतोय। कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसोबत युती नको
असं स्पष्टपणे शरद पवारांनी सांगितल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना संधी द्या असंही सूचित करण्यात आलं आहे. तर मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका असं शरद पवारांनी आपल्या बैठकीमध्ये म्हटलंय. ओबीसी उमेदवार नसलेल्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्रधारकांचा विचार करा असंही त्यांनी सूचित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची अगदी मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून आदरणीय पवार साहेबांनी कायम ही जी भूमिका घेतली, समाजामध्ये सौहार्द राहिलं पाहिजे या पद्धतीने 18 पगड जातीनं सोबत घेऊन चालत असताना जिथे संधी द्यायची शक्यता आहे त्या ठिकाणी त्या समाज घटकाला संधी दिली पाहिजे, ही भूमिका मला वाटतं पवार साहेबांनी मांडली. आणि तुम्ही बघत असाल मधल्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा टिकला पाहिजे हे जाहीरपणे व्यासपीठावरून मांडणारं जर राजकीय नेतृत्व कोण असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आग्रहानं ही भूमिका. आणखी एक मोठी बातमी आहे. भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झाले. जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडूंनी केली आहे. तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय. नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकून काढा त्या पार्टीतून. तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेऱ्याला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाळगिरी मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं, किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे. अरे शुकर माना, लोक तुम्हाला मारत नाही. मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मागायचं. मी तर फोडणारच हा भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही. कसं आहे, असे चिथावणीवर वक्तव्य करून महाराष्ट्रातली जे सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था हे बिघडण्याचं काम सुरू करतो. आणि जेवढं वय बच्चू कडूंचं आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात. त्यांची गाडी एक फोडणाऱ्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं असं म्हणजे. आणि त्याच्यानंतर एक आठवड्याभरापूर्वी आमदारांच्या माना कापतात, आमदारांच्या घरावर अशा प्रकारचे चिथावणीपर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचं काम करत आहे. मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं, मी वारंवार प्रश्न केले, काय केलं याचं उत्तर साधं आहे. मी ते द्यावं. नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची, आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. निवडणूक करता सोसायटी काढतो आणि ती सोसायटी थकली की पुन्हा कर्जमाफीची मागणी करतो. पण पुढचा जो मुद्दा आज पहिला जो भाषण ते दाखवलंच नाही. आता बोलले की पंचायत समिती पुढे भाषणच करेन असं मी ठरवलं आता. कारण अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे. सोसायट्यांच्या कर्जाकडून निवडणुका लढणं त्याला काय उत्पादकता आहे? कोणता उत्पादक स्वरूपाचं काम आहे?